अभंग आठवला आणि तीच परिस्थिती भाजपची झाली. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेलं. आता तो अभंग जाऊन जसं मी दसऱ्याच्या मेळाव्यात तुम्हाला सांगितलं होतं संदर्भ, तसा ह्याचा संदर्भ तुम्ही मुद्दामून शोधा. तुकाराम महाराज असं का म्हणाले? हा अभंग आहे. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले. तसं आज भाजपची परिस्थिती आहे. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्य, त्याचा अर्थ नाही मी आता सांगत. आजचा विषय हा एवढ्यासाठी फार महत्वाचा आहे की आजपर्यंत आपण असं म्हणत होतो आणि तशी लोकशाहीच आहे. शिवसेना प्रमुख जे आपल्याला सांगायचे की आपल्यात ती एक जी म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा, म्हणजे जसा राजा असतो तशी प्रजा असते. लोकशाहीमध्ये काय झालं? यथा प्रजा तथा राजा, कारण लोक हे राजा निवडत असतात. म्हणजे लोकशाहीमध्ये साधारणतः मतदार सरकार निवडतात. आत्ताची परिस्थिती अशी की सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे. म्हणजे सरकार ठरवणार कोणी मतदान करायचं आणि कोणी नाही करायचं. याला उडवा, त्याला वरती गेलाय कोणाचा तरी त्याला सर्व पित्री म्हणून खाली आणा. हे असे सगळे बोगस प्रकार यांचे चाललेले आहेत. म्हणून मी उपशाखा प्रमुखांना खास बोलवले, बरोबर शाखा प्रमुखांना बोलवलंय. उपविभाग प्रमुख आहेत आणि विभाग प्रमुख आहेत. काय करायचं? एका यादीमध्ये साधारणतः 1200 नावं आहेत. 1200 म्हणजे घरं किती झाली? साधारणतः हे 40 नावाची घरं सोडा, 4 ते 5 जणांचं एक कुटुंब धरलं तर 300 घरं होतील. मग तुमच्यापैकी सगळेजण आपल्या गटप्रमुखांची टीम घेऊन 300 घरं आपण कंट्रोल करू शकतो की नाही करू शकत? 300 घरं आपण जाऊन मतदार यादीचं वाचन तिकडे तोच माणूस नावानिशी, पत्त्यानिशी, चेहऱ्यानिशी राहतोय की नाही तपासू शकतो की नाही शकत? हे आजपासून सुरू करायचं. उपशाखा प्रमुखांनी त्यांच्याकडच्या ज्या 2-3 याद्या आहेत, म्हणजे 2 ते 3 गटप्रमुख आहेत, त्या गटप्रमुखांबरोबर रोज भेटून, शाखा प्रमुखांनी सुद्धा उपशाखा प्रमुखांना रोज भेटून, उपविभाग प्रमुखांनी उपशाखा प्रमुख शाखा प्रमुखांना भेटून आणि विभाग प्रमुखांनी शाखा प्रमुखांना भेटून, उपविभाग प्रमुखांना भेटून रोज आज तू काय केलं, किती घरामध्ये जाऊन आलास, किती बरोबर नावं सापडलेत, किती बोगस सापडलेली आहेत, बरोबर नावानिशी आणि चेहऱ्यानिशी. जसं आता आदित्यने दाखवलं की काही चेहरे आपण ब्लर केलेत, पण चेहऱ्यानिशी मतदार आहेत की नाही. आणि निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी आपले पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे, जे असते. पण नुसता फोटो बघून नाही, तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस तिकडे पोलिंग एजंट असला पाहिजे. आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबड आहे, हा बोगस आहे याची खात्री पटली, तर बेलाशेत त्याला थोबडवा, बिंदास फटकवा त्याला. कारण जर का आपण सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल, आयुक्त दाद घेणार नसतील, तर मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही. नाही म्हणजे नाही, काय वाटेल ते हो. एक तर हे भाजपवाले जे आहेत भुरटे चोर, म्हणजे मोदींचं एक जुनं भाषण, त्याचा व्हिडिओ पण आहे. त्यांनी मुंबईचं